नमस्कार. कृषी विभागाच्या विजन 26 अंतर्गत खरीप हंगामाच्या या विशेष विश्लेषणामध्ये सर्वांचे स्वागत आहे. बदलत्या हवामानात शेतीला आधुनिकतेची जोड कशी द्यायची याबद्दलचे हे महत्त्वपूर्ण सादरीकरण आज आपण पाहणार आहोत. कुठलाही वेळ न दवडता थेट मुद्द्याकडे वळूया. सध्या शेतीसमोरचा सर्वात मोठा प्रश्न कोणता असेल? साहजिकच बदलत्या हवामानावर मात करून या खरीप हंगामात उत्पादनात वाढ कशी करायची, अगदी हाच तो कळीचा मुद्दा आहे. अनपेक्षित पाऊस असो किंवा रखडलेली उत्पादन वाढ, या सगळ्यावर विजन 26 चे नवीन उपक्रम हा एक थेट आणि अत्यंत प्रभावी उपाय म्हणून समोर येत आहे. खरीप 2026 ची तयारी आणि आधुनिक शेतीकडे आपली वाटचाल. चला पाहूया. तर सुरुवात करूया आधुनिक पेरणी आणि मृदा आरोग्यापासून. शेतीचा हा अगदी मूळ पाया आहे. आता इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आधुनिक पेरणी पद्धतीत BBF म्हणजेच गादी वाफा पद्धत खऱ्या अर्थाने एक गेम चेंजर ठरत आहे. अतिरिक्त पाऊस झाला तर पाण्याचा सहज निचरा होतो आणि कोरडी स्थिती असली तर जमिनीत ओलावा टिकून राहतो, म्हणजे दोन्ही बाजूंनी फायदा. यामुळे बियाण्यांची उगवण क्षमता एकदम सुरक्षित राहते आणि हो, यासोबतच बीज प्रक्रिया मोहीम पिकांचा पाया आणखी भक्कम करते बरं. मशागतीनंतर पिकाला खरी ताकद मिळते ती योग्य पोषणातून. पण म्हणजे नुसतं खत फेकून चालणार नाही. इथे माती परीक्षणाचे महत्त्व खूप मोठे आहे. माती तपासल्याशिवाय खतांचा संतुलित वापर कसा करणार? माती परीक्षणाच्या आधारावरच खतांचा वापर केला तरच जमिनीची सुपीकता दीर्घकाळासाठी अबाधित राहील. हाच तर प्रगत आणि शाश्वत शेतीचा खरा पाया आहे. आता वळूया सेंद्रिय खते आणि पीक संरक्षणाकडे. पिकांचं नैसर्गिक पोषण आणि बचाव कसा करायचा ते पाहूया. पिकांची ताकद नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी बाजारातून खूप काही महागडं आणण्याची गरजच नाही. थेट शेतावरच आपण जीवामृत, बीजामृत आणि दशपर्णी अर्क तयार करू शकतो. हे 3 घटक म्हणजे पिकांच्या जोमदार वाढीसाठी आणि संरक्षणासाठी एखाद्या भक्कम ढालीसारखं काम करतात. अगदी खात्रीशीर उपाय. आता यात जीवामृत हा घटक बघा, हा अत्यंत कळीचा आहे. शेतावरच हे नैसर्गिक खत तयार केल्यामुळे जमिनीत उपयुक्त सूक्ष्मजीवांची वाढ अक्षरशः पटीने होते आणि जमिनीचा पोत अगदी नैसर्गिकरित्या सुधारतो. जैविक आधुनिकीकरणाच्या या प्रवासात हे एक खूप मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. पिकांचे पोषण तर आपण करू, पण हुमणी कीड आणि बोंडअळी यांसारख्या प्रमुख शत्रूंचा धोका विसरून कसं चालेल? या दोन्ही किडींचा एकत्रितपणे नायनाट करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा वापर करणं आता निव्वळ गरजेचे नाही, तर अनिवार्य झाले आहे. पुढे आहे डिजिटल शेतीची ताकद. अचूक माहिती म्हणजेच प्रगत शेती. आता बघा, शेतीतले रोजचे निर्णय केवळ अंदाजावर न घेता ते अचूक डेटावर आधारित असायला हवेत. आणि यासाठीच पाणी फाउंडेशनची डिजिटल शेतीशाळा आणि कृषी विभागाचे महाविस्ता ॲप खूपच उपयोगी पडत आहेत. हे तंत्रज्ञान आता थेट बांधावर पोचलं आहे, जे हवामान आणि पिकांच्या व्यवस्थापनाची अगदी इत्थंभूत आणि अचूक माहिती देतं. याचा जास्तीत जास्त फायदा घ्यायलाच हवा. आणि अखेरीस हवामान अनुकूल शेतीचा संकल्प, यातून एक मोठी सामूहिक कृती कशी उभी राहते ते पाहूया. या संपूर्ण आधुनिक मोहिमेत सहभागी होण्यासाठी सर्वात सोपं आणि पहिलं पाऊल कोणतं असेल? तर आपल्या गावातील स्थानिक कृषी सहाय्यकांशी त्वरित संपर्क साधणे. त्यांच्या मार्गदर्शनाने हे नवनवीन तंत्रज्ञान सहज आत्मसात करता येईल. त्यामुळे वेळ न दवडता त्यांच्याशी नक्की संपर्क साधायला हवा. चला, हवामान अनुकूल शेतीचा संकल्प करूया. ही फक्त एक घोषणा नाही, तर काळाची गरज आहे. या सर्व महत्त्वपूर्ण माहितीनंतर शेवटी एकच कळीचा प्रश्न उरतो. बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी या हंगामात सर्वात पहिले आधुनिक पाऊल कोणते उचलले जाणार आहे, यावर नक्की विचार व्हायला हवा आणि त्यानुसार त्वरित कृतीसुद्धा. हा संकल्पच शेतीचं भविष्य नक्की उज्ज्वल करेल. या विश्लेषणामध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.